नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण NMS किंवा MTS मधले काही प्रश्न सोडवणार आहोत। बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न NMS बुद्धिमत्ता मानसिक क्षमता चाचणीचे प्रश्न सोडवायचे कसे ते तुम्हाला समजून सांगणार आहे। 100% तुम्हाला हे प्रश्न समजतील अशा अपेक्षा ठेवतो। बघा प्रश्न तुम्हाला दिला आहे B.A.B.A.A.A.A. बघा सोडवायचा कसा, सोडवणे अगोदर हे 3 चे गट करून घ्या। बघा 1 2 3 इथे पण 3 चा गट करून घ्या, इथे पण 3 चा गट केला आपण, इथे पण 3 चा गट केला आणि राहिलेले 3 संख्या। ओके बघा आता करायचं काय, इथं मला सांगा B च्या पुढे काय आहे? A या, B च्या पुढे A या। आता इथं A च्या पुढे A या, पण B च्या पुढे A या, मग इथं B च्या पुढे काय द्यावं लागणार आपल्याला? A। बघा सिंपल आणि A इथं पण A झालं। पुन्हा आपली श्रेणी काय तयार झाली? B.A.A. पुन्हा इथं B.A.A. इथं B.A.A. बघा काय झाली श्रेणी तयार? B.A.A. ओके बघा आता हे इकडे काढा, A इथं A इथं B इथं B पुन्हा A पुढे इकडं A। बघा हा आलेल्या संख्या किंवा ABCD तुम्हाला ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये कुठे दिसते का ते पहा। AA.BB.AA. बघा AA.BB.AA ऑप्शन नंबर 4 आपला ऑप्शन नंबर काय आहे? 4 बरोबर आहे। काय केलं आपण डबल एकदा सांगतो बघा प्रश्न आपल्याला B.A.A.A.B.A आपण काय केलं, इथे A होतं, इथे काय होतं A, पण A च्या अगोदर इथं आपण बघितलं की B होतं, म्हणून इथं B या, B च्या पुढे A केलं, A आलं हा, पुन्हा B.A.A. अशी आपल्याला श्रेणी काय झाली तयार झाली। ह्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपल्याला? 4। बघा तसंच त्याप्रमाणे आपण दुसरं उदाहरण पाहू। बघा नंबर 2 चा आपण एक्झाम्पल घेणार। नंबर 2 ला तुम्हाला एक्झाम्पल दिले, बघा उदाहरण दिले C.DC.CC.CDC.D। बघा ह्याचं सुद्धा आता उत्तर काढायचं कसं, एकदम सिंपल पद्धतीत सांगतो। 3 पद सोडून द्यायचे, 1 2 3 आणि इथून रेष वाढवून घ्यायची, 1 2 3 इथून एक रेष, 1 2 3 म्हणजे थोडक्यात आपण कितीचे 3 चे गट पाडून गेलो। बघा 1 2 3 इथं 3, 1 2 3 हे 3 चे। ओके बघा आता मला सांगा C च्या पुढे काय आले? इथं C आले आणि D च्या अलीकडे काय आले? C च्या पुढे C आले, C च्या पुढे C आणि D च्या अलीकडे C आले, म्हणजे D च्या अलीकडे आपल्याला इथं काय पाहिजे होतं? C। D च्या अलीकडे इथं काय पाहिजे? C, पण C च्या पुढे C आलं पाहिजे, C च्या पुढे C। सिंपल ट्रिक आहे बघा, लक्षात घ्या। D च्या अगोदर काय आहे? C या, D च्या अगोदर C या आणि C च्या अगोदर काय आहे? C। इथं बघा C च्या अगोदर C आलं म्हणजे CCD, इथं C आणि इथं D आलं। D च्या अगोदर C च्या अगोदर C। ओके बघा CC इथं D इथं CCD इथं CCD, म्हणजेच तुम्हाला CCD पुन्हा इकडे D C आणि C। बघा CCDDCC ऑप्शन नंबर 3 CCDDCC। एकदम छान पद्धतीने तुम्हाला समजून सांगितले। 100% ही ट्रिक तुम्हाला समजायला लागली असेल की 3 चे गट पाडायचे, त्याच्या अगोदर कोणते चल आहे किंवा कोणतं पद आहे ते पाहायचं आणि मगच हे दिलेलं आपल्याला सोडवायचं आहे उदाहरण। ओके बघा आपण एक्झाम्पल नंबर किंवा उदाहरण नंबर 3 कडे वळू लगेच। बघा उदाहरण नंबर आपण 3 कडे आलात आता। बघा उदाहरण नंबर 3 काय आहे? .x.y.y.y.y.yx. बघा उदाहरण नंबर 3 कसं सोडायचं? आता ह्याचे आपण पहिल्यांदा काय करत होतो? 3 चे गट पाडत होतो, आता 3 चे गट पाडायचे नाही, आता करायचं फक्त 2 चे गट पाडून घ्यायचे। पाडा 2 चे गट। बघा 2 चे गट आपण का पाडले ते तुम्हाला लगेच सांगतो मी। बघा हे 2 चे गट पाडून घ्या। बघा
थोडक्यात एकदम सोपी ट्रिक आहे. मला सांगा एक्सच्या अगोदर इथं काय आहे वाय, इथं एक्सच्या अगोदर वाय, इथं एक्सच्या अगोदर वाय, बरोबर आहे का. म्हणजे दोन दोनचे आपल्याला दोन दोनचे गट पाडायचे. एक्सच्या अगोदर वाय आहे, एक्सच्या अगोदर वाय, एक्सच्या अगोदर वाय. मग इथं एक्सच्या अगोदर काय येणं गरजेचं आहे हो वाय येणं गरजेचं आहे. काय येणं गरजेचं आहे वाय. इथं पण वाय, इथं वाय, इथं एक्स, पुन्हा इथे वाय, एक्सच्या अगोदर वाय म्हणजे इथं एक्स, इथं पण एक्स. ओके बघा मग खाली लिहून घ्या वाय, इथे वाय, वाय एक्स, इकडे एक्स, इकडे एक्स. बघा इथं वाय 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 एक्स 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 कुठे हो बघा वाय 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 एक्स एक्स म्हणजे पर्याय नंबर 3 काय येणार आहे तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे. पर्याय नंबर 3 काय आला तुमचा करेक्ट आन्सर. एकदम सोपी ट्रिक आहे. चला चला व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्याचप्रमाणे आपण अजून चौथं एक्झाम्पल घेऊ. बघा 3 एक्झाम्पल पर्यंत आलात आपण एकदम सोप्या पद्धतीने. आता चौथं एक्झाम्पल आपण घेऊ लगेच. बघा बुक असेल तर बुक मध्ये तुम्ही देखील एक्झाम्पल बघू शकता. बघा आपण एनएमएसचं बुक कोणतं वापरतात ते देखील तुम्हाला सांगतो. ह्या पुस्तकामधलं आपण एनएमएस असो किंवा एमटीएस असो, बघा महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2023-24 2022 कोणतीही असो आपल्याला ह्याच्यातले प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातात. बघा चौथं उदाहरण घ्या. 4 नंबरला उदाहरण आपल्याला दिले बघा ते डॉट डॉट ए बी बी डॉट बी बी ए डॉट बी ए बी डॉट ए डॉट. ओके बघा पर्याय नंबर 1 दिला आहे ना ए बी ए. पर्याय नंबर 2 दिला ए बी बी ए. पर्याय नंबर 3 दिला बी बी ए बी बी. आणि पर्याय नंबर 4 दिला तुम्हाला बी बी ए बी बी बी. ओके बघा असे तुम्हाला किती 4 पर्याय दिले जातात. बघा आता तुम्हाला प्रश्न काय दिला होता डॉट डॉट ए बी बी डॉट बी बी ए डॉट बी ए बी डॉट ए डॉट ए बी. बघा आता आपण इथे काय करू बघा बीच्या इथे बघा बीच्या अगोदर बी या, बीच्या अगोदर बी आणि बीच्या अगोदर ए या. आपण 3-3 चे पहिल्यांदा गट करून बघू. 3-3 चे गट केले तर उत्तर आपलं बरोबर येते का ते पाहू आपण. ओके बघा आपण कितीचे 3-3 चे गट करायला लागला. ओके 3-3 चे गट केले, राहिलेले एक जशाला तिसरा. बघा 3-3 चे. आता मला सांगा बीच्या पुढे काय आहे बी म्हणजे बीच्या अगोदर बी. आता इथं एच्या अगोदर बी, बीच्या अगोदर बी, एच्या अगोदर बी, बीच्या अगोदर बी. ओके सिंपल. इथंच आपल्याला ट्रिक दिलेली असते. फक्त थोडंसं आपल्याला माइंडचा वापर करावा लागतो. मानसिक क्षमता चाचणीच असेल की आपल्याला थोडंसं डोकं वापरावं लागतं तिथे. बघा इथं एच्या अगोदर बी आणि बीच्या अगोदर काय दिलं आपल्याला बी. बघा व्हिडिओ एकदम छान आहे. चलत चलत व्हिडिओला 100% लाईक करायचंय. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला चॅप्टर नंबर 1 म्हणजे धडा नंबर 1 मानसिक क्षमता चाचणीमधला संपूर्ण आपण इथे घेणार आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा ए बी बी इथं ए बी बी इथं ए बी बी किंवा बी बी ए बी बी ए बी बी ए इथं बी बी ए बी बी ए आणि इथं बी. ओके म्हणजे खाली लिहून घ्या बी बी इथं ए इकडं बी इकडं बी त्याच्या पुढे बी. बघा बी बी ए बी 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 कुठे पर्याय बी बी आहे का बघा बी बी ए. बघा एकच हा बी बी ए बी बी बी. बघा पर्याय नंबर 4 आहे. ओके बघा पर्याय नंबर 4 आपला राईट आहे. आता आपण त्याचप्रमाणे उदाहरण नंबर 5 घेऊ. बघा तुम्हाला लिहून घ्यायचं असलं तर व्हिडिओ थांबून देखील तुम्ही हे लिहून घेऊ शकता. एकदम सोपी ट्रिक आहे. बघा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ही ट्रिक समजायला सोपी जाईल. चलत चलत ही ग्रुपची ह्या आपल्या व्हिडिओची लिंक कॉपी करून आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला देखील विसरायचं नाही. बघा 5 नंबरचं आपण उदाहरण घेणार.
जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, म्हणजेच आपल्या मित्रमैत्रिणींना देखील त्याचा फायदा होईल. बघा इथे दिले 5 नंबरला तुम्हाला बी डॉट ए बी ए डॉट बी ए डॉट ए बी डॉट डॉट डॉट. इथं बघा पर्याय नंबर 1 दिलाय तुम्हाला ए बी बी. नंबर पर्याय नंबर 2 दिलाय ए बी ए. नंबर 3 ला दिलाय बघा बी बी. नंबर 4 ला दिलाय बी ए बी. बघा आता तुम्हाला ते काय दिलंय 5वं उदाहरण बघा. संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला हे समजेल. नसता अर्ध्यातून जर तुम्ही पाहायचे सोडून गेला तर तुम्हाला हे समजणार देखील नाही. बघा एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला मी समजून सांगायले. थोडंसं डोक्याचा वापर करा आणि हे सोडवायचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला मी होमवर्कला काही एक्झाम्पल काही उदाहरण देईल, ते तुम्ही घरी बसल्या सोडवू शकता. बघा आता काय करायचे, इथे बघा 5वं उदाहरण काय दिले तुम्हाला बी डॉट ए बी डॉट ए बी डॉट 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 दिले. आता आपण जर 3-3चे गट केले तर बघू आपल्याला काय दिले. इथे बघा इथं 3चा गट दिसते बघा. थोडक्यात असं डोकं लावायचं बघा. इथं बी बी बघा बी आणि इथं ए बी, म्हणजे थोडक्यात बीच्या पुढं ए येणार आहे आणि बीच्या अलीकडे ए. तर आपण 3-3चे गट पडलो बी बरोबर येते का बघा आपण. इथे बघा बी ए बघा इथं ए घेतलं मी, इथं ए, म्हणजेच मी कितीचे गट पाडायला लागलोय 3-3चे. बघा इथं बी ए इथं बी पुढं इथं बी इथं बी ए आणि इथं बी. ओके, खाली लिहून घ्या आपण काय काय भरल्या जागा. ए बी. बघा एकदम छान पद्धतीत तुम्हाला मी हे समजून सांगायले. चलत व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बघा ए बी आहे का कुठं, बघा ए बी म्हणजे पर्याय नंबर तुमचा किती बरोबर आहे. इथं पर्याय नंबर 1 आहे बरोबर. बघा त्याचप्रमाणे आपण उदाहरण नंबर 6 कडे येऊ. उदाहरण नंबर 6 काय दिले ते पाहू आपण. बघा उदाहरण नंबर 6 कडे आपण लगेच येऊ. उदाहरण नंबर 6 काय दिले ते लगेच आपण पाहू. ओके, बघा उदाहरण नंबर 6 काय दिले आपल्याला. बघा आपण उदाहरण नंबर 6 कडे आलो. आता 6, 7, 8, 9, 10 पर्यंत आपण उदाहरण घेणार आहे आणि लगेच मी तुम्हाला होमवर्कला अभ्यास देणार आहे. म्हणजेच तुम्ही हे एक्झाम्पल पाहून तुम्ही आपलं स्वतः हे एक्झाम्पल सोडवा. उदाहरण सोडवता तुम्हाला नक्कीच येतील. बघा नंबर 1 ला आता 6 नंबरला आपलं डॉट बी डॉट ए बी डॉट डॉट बी डॉट डॉट बी. ओके, बघा आता आपण ह्याचे काय करू, 2-2चे गट पाडू बघू. कितीचे 2चे किंवा 3-3चे. बघा इथे तुम्हाला 3चा जर आपण पाडला गट तर इथं 1 2 3 तर इथं ए बी येते, म्हणजे इथं ए बी. ओके, काय घेतलं आपण बघा ह्याप्रमाणे घेतलं आपण. ह्याप्रमाणे घेतलं तर इथं बघा इथे 3चा गट घेतला तर इथं काय येणार ए इथं बी, म्हणजे ए बी. सिरियल आपल्याला सिरियल आली पाहिजे. जेव्हा आपण निवडतो गट 2चा किंवा 3चा निवडा, 2चा किंवा जास्तीत जास्त 3चा निवडून पहा, पण अशी सिरियल आली पाहिजे. बघा इथं ए बी सिरियल आली म्हणून ए बी घेतलं ए बी इथं ए बी पुन्हा इथं ए बी आणि इथं काय घेता तुम्ही बीच, पुन्हा इथं ए बी आणि इथं ए. म्हणजेच तुम्हाला बघा इथं ए बी बघा ए बी पुन्हा बी म्हणजे पर्याय नंबर 2 तुमचा बरोबर आहे. पर्याय नंबर किती 2. एकदम छानपैकी थोडंसं माइंडचा उपयोग करा, थोडंसं डोक्याचा उपयोग करा. तुम्हाला 100% मानसिक क्षमता चाचणीमध्ये 90 पैकी 90 गुण मिळणारच. बघा आपण पूर्ण सिरियल तुम्हाला चॅप्टर नंबर 1 ते चॅप्टर नंबर 25 पर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळणार. बघा व्हिडिओ पूर्ण पहा. आता उदाहरण नंबर 7 कडे या. उदाहरण नंबर 7 मध्ये काय दिलं तुम्हाला डॉट
डॉट AC डॉट CA डॉट ACA डॉट A डॉट A डॉट. बघा आता आपण जर ह्याला 2-2चा किंवा 3चा गट केला आपण समजा इथे बघा ACA तर मी इथं बघा असा गट करतो 3-3चे. बघा इथं 3चा गट दिसलाय. आता सॉरी बघा एकच मिनिट इथं जर आपण याप्रमाणे घेतलं तर तिथं C इथं जर आपण घेतलं Cच्या अगोदर A या इथं काय या 3-3चा गट जर घेतला तर Cच्या अगोदर A या मग इथं Cच्या अगोदर A पण Aच्या अगोदर काय या ते पाहू आपण. बघा इथं Aच्या अगोदर जर आपण एकच मिनिट बघा मी इथं जर C घेतलं CAC इथं CCA होईल. जर मी इथं 2-2चे गट केले कितीचे 2-2चे तर CA C इथं A CA इथं C बघा इथं असं थोडंसं लॉजिक लावायचं की आपल्याला कितीचा गट करावा लागेल. CA इथं CA इथं CA CA आणि इथे C. बघा काय केलं मी फक्त 3चा गट ऐवजी कितीचा गट केला आता 2चा. मग 2चा गट केला आपल्याला काय आलं CA 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 आणि C. बरोबर का असं सिरियल नुसार आलं पाहिजे. बघा मी काय करतो ह्याच्याकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या. जर क्वालिटी आपली कमी असेल तर क्वालिटी तुम्ही वाढवून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. बघा म्हणजे आमचं कॉम्पिटिशन थोडंसं आम्हाला जे करण्याची जी शक्ती असते ती तुमच्याकडूनच वाढत असते. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा C इथं A CA CA C बघा हा C बघा C इथं CA C तिथं 4 CA 1 2 3 आणि 4 म्हणजे पर्याय नंबर 3 तुमचा काय आहे बरोबर आहे. बघा त्याचप्रमाणे 8व्याकडे या उदाहरण नंबर 8. बघा आता इथे डॉट दिले BA डॉट BA डॉट ABA डॉट डॉट AAB AA डॉट दिले. आता 8व्याला तुम्ही सोडवणार कसं बघा सिंपल मी इथं काय करतो 3-3चे गट पाडतो. ABA कमून इथं ABA 3चे गट पाडले बघा इथं 3 बघा पडले काय 3चे गट राईट. बघा ABA इथं ABA इथं ABA आलं 3चा गट ABA 3चा AB पुढे येणार होतं A पण तिथं आपल्याला डॉट तिथपर्यंत दिले ना तिथपर्यंत A आहे का कुठं 3दा A 4दा A आणि हे BB. ऑप्शन नंबर तुमचा पर्याय नंबर 1 आहे 8व्याचा बरोबर आहे. त्याचप्रमाणे बघा 9व्याला B डॉट BB डॉट B डॉट A BB A डॉट BA डॉट B डॉट. बघा एकदम सोपी आणि शानदार ट्रिक आहे ही सगळ्यात भारी. बघा गट पाडून तुम्हाला ह्या ऑप्शन पैकी कोणते ऑप्शन बसतात का ते आपल्याला पाहायचं. बघा आता इथं आपल्याला 3-3चा गट केला समजा इथं 3चा झाला इथं 3चा आणि इथे 3चा. बघा Bच्या अगोदर काय आले A पण Aच्या अगोदर आपल्याला काय दिले काय इथं बघा A इथं 3चा झाला. बघा Aच्या पुढे B आले आणि इथं Aच्या पाठीमागं B आले राईट. बघा आपण 6 7 8 आणि आता कितवा सोडवायला लागलो आपण 9वा. ओके बघा आता मी जर इथं B A B घेतलं समजा मी 3चा गट पाडला असा राईट. बघा का तर आपण इकडे लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या 3च्या अगोदर 3चे गट पाडून घ्या. ओके 3-3चे गट पाडले. मला सांगा Bच्या पुढे काय आहे A म्हणून मी Bच्या पुढे A घेतलं. आता इथं Bच्या पुढे काय घ्यावं लागेल A. आता इथं Aच्या अगोदर काय आहे B म्हणून इथं Aच्या अगोदर B घेतो मी म्हणजे BAB BA इथं B. बरं Bच्या अगोदर इथं काय आहे A आणि Aच्या पुढे काय आहे B म्हणजे BA इथं. बघा म्हणजे तुम्हाला AA BB BA BB BA पर्याय नंबर 4 तुमचा काय आहे बरोबर आहे. एकदम सोपी ट्रिक आहे. बघा थोडंसं ध्यान देऊन तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला 100% ह्या ट्रिक काय आहेत कशा सोडवल्यात ते तुम्हाला 100% समजेल. बघा 10 नंबर या आता 10 नंबरला आपल्याला काय दिले डॉट डॉट DAN डॉट डॉट NDA डॉट DAND डॉट N दिले. ओके बघा आता ह्याला सोडवायचं कसं ह्याच्यात 3-3चा आपण गट आधी करून पाहू. इथे कॉमा द्या इथं 3चा गट झाला 1 2 इथं 3चा गट झाला. आता बघा आपल्याला 10वं गणित सोडवायचं. बघा 10वं गणित सोडवायचं तर काय करायचं सिंपल बघा आता मला सांगा Dच्या अगोदर काय आहे
एन आहे, डीच्या अगोदर काय, पण डीच्या अगोदर काय, डीच्या अगोदर काय इथं एन, बरोबर आहे का. बघ आपण जर हा पर्याय निवडला तर कोणता, एनच्या अगोदर काय, सॉरी एच्या अगोदर इथं काय आहे डी. जर 2-2चा जर आपण गट केले, समजा 2-2ची गट केली, ओके. बघा इथं मी काय करतो, 2-2ची गट होईनात. आता मी काय करतो, ऑप्शन टाकून बघतो. ऑप्शन टाकले, आता हे एन डी डी होईल, इथं पुन्हा एन होईल, पुन्हा डी, हे तर येणार नाही. आता मी काय करतो, पर्याय नंबर 2 टाकून बघतो. किती, पर्याय नंबर 2. बघा पर्याय नंबर 2 काय दिला तुम्हाला, DNA दिला, म्हणजे इथं DN, पुन्हा इथं बघा इथं DND होईल, हां DND, पण इथं AN आहे, हां बघा DND, सॉरी हे तर थोडंसं काहीतरी